महत्वाचे कारण राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी अगदी थोड्याच वेळात मतदान पार पडेल। मतदानाला सुरुवात होईल। स्थगित झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज हे मतदान होत आहे। उद्या मतमोजणी आणि सर्व नगरपालिकांचा निकाल सुद्धा हाती लागणार आहे। कोणत्या नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे पाहूया। ठाण्यामधील अंबरनाथ, पुण्यातल्या बारामती, फुरसुंगी, उरुळी देवाची, तर अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा यासह सोलापूरमधील मंगळवेढा, अनगर, तर साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटण, छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री, नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद, तर लातूरमधील निलंगा आणि रेणापूर, तसंच हिंगोलीमधील बसमत, अमरावतीमधील अंजनगाव सुरजी, अकोल्यातला बाळापूर, तर यवतमाळ, वाशिम, बुलढाणातील देऊळगाव राजा, वर्ध्यातल्या देवळीमध्ये आणि चंद्रपूरमधील घुग्घूस या ठिकाणी मतदान होणार आहे। तर आपण पाहू शकतोय वाशिममध्ये मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। बारामतीमध्ये मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहेत। फुरसुंगीमध्ये मतदानासाठी तयारी पूर्ण झालेली आहे आणि राज्यातील 23 नगरपालिकांसाठी आज मतदान पार पडणार आहे। अहिल्यानगरमधील 12 पैकी 4 नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे। कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या नगरपालिकेसाठी मतदान पार पडेल। नेवासा आणि कोपरगाव नगरपालिकेमध्ये आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। थंडीचा कडाका आहे, त्यामुळे मतदानासाठी अत्यल्प गर्दी दिसते। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली, बघूया। नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 8 नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। आता ज्या उर्वरित 4 नगरपालिका आहेत त्यासाठी मतदान पार पडतंय। जर आपण बघितलं तर 11 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्यामुळे कडाक्याची थंडी असल्यानं सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर कोणती गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळत नाही। कोपरगावमध्ये काळे कोल्हे असतील, त्यानंतर नेवाशामध्ये विद्यमान आमदार विठ्ठलराव लंगे, त्यासोबत माजी आमदार शंकरराव गडाख, तसेच देवळाली प्रवरामध्ये कदम आणि मुसमडे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता मतदानाला सुरुवात होते आणि सकाळच्या सत्रात मतदान कमी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते, कारण थंडीचा कडाका जो आहे तो कायम आहे। जी मतदान प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी आज मतदान होणार आहे। त्यापूर्वीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सर्व अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले। त्यांनी प्रतिनिधींना बोलावून ईव्हीएम मुकपोल करून दाखवले। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी आज मतदान होते आणि सकाळीच जे मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मॉकपोल केलेला आहे। पूर्वतयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। माजी आमदार डॉक्टर शशिकांत हिखडेकर या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि डॉक्टर शशिकांत शिंदे या दोन्ही माजी आमदारांनी एक नगर विकास आघाडी केली आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या युती या ठिकाणी केलेली आहे आणि जे विद्यमान आमदार आहेत मनोज कायंदे त्यांच्या विरोधामध्ये हे नगर विकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढत आहे। त्यांची उमेदवार निवडणूक लढत आहे। एकंदर थोड्याच वेळामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा। तर आपण पाहतोय बुलढाण्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी मतदान पार पडतंय। 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे। बुलढाण्यामधल्या देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे। तर आज छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक पदांसाठीही निवडणूक पार पडणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी संजय सरुदे यांच्याकडून घेऊयात। संजय, आपण पाहतोय आज मतदान पार पडणार आहे, मात्र थंडीचा देखील कडाका तितकाच आहे। काय सध्याची परिस्थिती? शेजल, नक्कीच थंडीचा कडाका आहे, परंतु मतदार आता मतदानासाठी बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की फुलंब्रीमध्ये एक नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक पदासाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता मतदार बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी चोख बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की मतदारामध्ये उत्साह आहे आणि या ठिकाणी सर्व मतदार आपलं ओळखपत्र घेऊन या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत। हे चित्र आपण बघू शकता की मतदारामध्ये उत्साह आहे। जरी निवडणूक लांबली असली तरी या ठिकाणी मतदार आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी मतदान होईल अशी आपण या ठिकाणी आशा व्यक्त करू शकतो। शेजल, निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी संजय। तर आपण पाहतोय राज्यातील 23 नगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहे।
फुरसुंगीमधून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आपण पाहतोय आता मतदानाला सुरुवात होतीये, मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी सुद्धा दिसतेय. काय सध्याची परिस्थिती फुरसुंगी या ठिकाणची आहे? सेजल, लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी फुरसुंगी नगर परिषदची निवडणूक प्रक्रिया आहे ती आज पार पडते. खरं तर पुणे महानगरपालिकेमधून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावं वगळल्याच्या नंतर पहिलीच नगर परिषदची निवडणूक आहे. त्यामुळं साहजिकच मतदारामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. जवळपास 81,992 मतदारसंख्या असलेल्या या फुरसुंगी नगर परिषदेमधून जवळपास 32 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडते. 84 मतदान केंद्रावरती खरं तर ही निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडणार आहे आणि सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण. जरी थंडी असली तरी मतदारांमध्ये पहिलीच नगर परिषद निवडणूक असल्यामुळे सकाळपासूनच मतदान केंद्रावरती मोठी गर्दी केलेली जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळपास 444 प्रशासकीय कर्मचाऱ्यांची सुद्धा या सर्व मतदान केंद्रावरती आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र सध्या आपण बघू शकतोय की फुरसुंगी मधल्या या मतदान केंद्रावरती सकाळपासूनच मोठी गर्दी आहे. यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मतदार राजे सुद्धा आपले मतदान कार्ड घेऊन सध्या या ठिकाणी मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहे. त्यामुळे साहजिकच एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी.